हॅलो मित्रांनो, आपण नेहमी गोल्डमध्ये काम करतोय. ओके, लक्षात. आता आपण गोल्डमध्ये काम करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोल्डचा ट्रेंड. गोल्डचा ट्रेंड हा काय आहे? नेहमी अप ट्रेंड आहे. ओके, तुम्ही जर हिस्टॉरिकल चार्ट चेक केला तुम्हाला लक्षात येईल की गोल्ड नेहमी हायर लोज तयार करत वर चाललेला आहे. करेक्शन येतात आहेत, पण ह्याचा ट्रेंड कसा आहे? कायम अप ट्रेंड आहे. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या. आता हा कायम अप ट्रेंड काय? कारण की पूर्वीच्या काळापासून नेहमी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट ही गोल्डमध्ये केली जाते. ठीक आहे. आणि देश बाय करतात गोल्डला. देशाच्या बँका, सेंट्रल बँक्स ह्या गोल्ड बाय करतात. प्रत्येक देशाची सेंट्रल बँकचा एक हेतू असतो की आपल्याकडे जास्तीत जास्त काय पाहिजे? गोल्ड पाहिजे. गोल्ड पाहिजे का पाहिजे? तर गोल्ड हे त्या देशाची ताकद आहे. त्या देशाची ताकद किती आहे ते गोल्ड ठरवते. म्हणून प्रत्येक देशाची सेंट्रल बँक काय करते की जास्तीत जास्त गोल्ड स्वतःकडे बाय करण्याचा प्रयत्न करते. याच्यामुळेच अमेरिका, चायना हे देश का स्ट्रॉंग आहे? यांच्याकडे जास्तीत जास्त गोल्ड आहे. इंग्लंड, यांच्याकडे खूप सारा गोल्ड आहे, त्यामुळे हे देश स्ट्रॉंग आहे. ओके, आत्तापर्यंत आपण जी बॅक हिस्ट्री केली ना मित्रांनो गोल्डविषयी, गोल्डची बॅक हिस्ट्री केल्यावर एक लक्षात येते की गोल्ड मॅक्झिमम 30% डाऊन जाऊ शकते आत्तापर्यंतची. जर तुम्ही गेले चेक केलं मंथली चार्टमध्ये जाऊन, XAUSDच्या मंथली चार्टमध्ये जाऊन चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की गोल्ड आत्तापर्यंत 30% मॅक्झिमम डाऊन गेलेलं आहे. ठीक आहे. म्हणून मोठमोठे इन्व्हेस्टर काय करतात? गोल्डला सेफ इन्व्हेस्टमेंट समजतात. म्हणून गोल्ड हा कायम अप ट्रेंडमध्ये आहे. ओके, लक्षात आलं. त्यामुळे आपणही गोल्डमध्येच ट्रेड करतो आणि एकदम सोप्या पद्धतीने. तर आता गोल्डमध्ये काम करत असताना कसे काम करायचे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, फोरेक्स मार्केटमध्ये आपण XAUUSD यामध्ये ट्रेड करतो. हे गोल्डच आहे आणि हे मेन गोल्ड आहे, लक्षात घ्या. यामध्ये आपण ट्रेड करतो, हे मेन आहे. का मेन आहे? याच्यावरती आपल्या इंडियन गोल्डची प्राईस ठरते. इंडियन गोल्डची प्राईस या XAUUSDवर ठरते. ह्याचा एक रेशो असतो. ओके, त्यावरनं आपल्या इंडियन गोल्डची प्राईस ठरते, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण XAUUSDमध्ये ट्रेड करतो. मित्रांनो, फोरेक्स हे इंडियामध्ये लीगल नाही. त्यामुळे कुणीही हा व्हिडिओ बघून इंडियामध्ये अकाउंट ओपन करून इंडियामध्ये फोरेक्स अकाउंट करून ट्रेड ट्राय करू नका, बिलकुल करू नका. माझं अकाउंट हे दुबई बेस आहे आणि दुबईवरून जर तुम्ही करत असाल फोरेक्स ट्रेडिंग तर दुबईवरून आपल्याला संपूर्ण लीगल वेने ट्रेड करता येतो. ओके, लक्षात आलं. हे सांगायचं कारण एवढंच की पुढे जाऊन कुणाला भविष्यात त्रास होऊ नये. ओके, लक्षात आलं. आता आपण कसं काम करतो फोरेक्समध्ये? तर आपण वापरतो ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. एकदम सोपी आहे मित्रांनो, मी जास्त डोकं लावत नाही याच्यासाठी. हे फक्त स्ट्रॅटर्जी मला शोधण्यासाठीच माझा वेळ गेला. तिथून पुढे मी कधीही दुसरी स्ट्रॅटर्जी शोधली नाही. माझ्या लक्षात आलं की चार्ट पॅटर्न्स, लक्षात घ्या, कॅन्डल पॅटर्न्स, अजून काय सपोर्ट रेजिस्टन्स, हे सगळं करून झालं माझं. हे म्हणावं तेवढं वर्क करत नाही. तर लक्षात घ्या, त्याच्यामुळे आपली एक स्ट्रॅटर्जी सायकॉलॉजी बिल्ड असते. ओके, त्यावरती आपण काम करतो, ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जीने काम करतो. आपण गोल्डचा ट्रेड कायम अप ट्रेंडमध्ये असल्यामुळे आपण कायम बाय साईड काम करतो.
आपण कधीही सेल पोझिशन ॲक्टिवेट करत नाही. आपण कधीही SL लावत नाही, कारण की आपल्या स्ट्रॅटर्जीचंच नाव आहे ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. ठीक आहे. तुम्हाला आता मी याचे रोल्स सांगितले की तुमच्या लक्षात येईल आणि एकदम सोपं आहे मित्रांनो. याला काही रॉकेट सायन्स नाही आहे. हे शोधण्यासाठी वेळ जातो. एकदा तुम्हाला लक्षात यायला लागलं, तुमची सायकॉलॉजी बिल्ड झाली, तुम्ही डिसिप्लिनमध्ये वर्क केलं, कन्सिस्टन्सी चालू झाली की तुम्हाला सहज ह्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. ओके मित्रांनो, मी जे इथे सांगत आहे, जी काही स्ट्रॅटर्जी तुम्हाला शिकवत आहे ती फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी शिकवत आहे. ओके, तुम्ही एज्युकेशनल म्हणूनच घ्या. तुम्हाला स्ट्रॅटर्जी वाटली, आवडली, छान वाटली तर तुम्ही मागील 3 to 4 इयर्सची बॅक हिस्ट्री करा. ओके, बॅक हिस्ट्री केल्यानंतर तुम्हाला जर त्यात रिझल्ट चांगला दिसला तर तुम्ही एक डेमो अकाउंट ओपन करा फोरेक्समध्ये. हे डेमो अकाउंट सेम रिअल अकाउंटसारखं चालतं आणि याला काही नाही, याला तुम्हाला काही धोका नाही आहे हे करण्यासाठी. हे डेमो अकाउंट ओपन करण्यासाठी हे तुम्ही डेमो अकाउंट ओपन करू शकता. पेपर ट्रेड करा, सलग 3 महिने पेपर ट्रेड करा. ओके, याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट चांगला आला तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी बोलून तुम्ही ट्रेड सुरू करा. ओके, आणि मित्रांनो तुम्हाला यात रिझल्ट चांगले येण्याची शक्यता भरपूर जास्त आहे. ओके, सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर आपण आता स्ट्रॅटर्जीच्या रूल्सकडे वळूया. आता आपले रूल्स काय, मी तुम्हाला रूल्स समजावून सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा आपण पाहतो XAUSD चार्ट. ओके, आता तुम्ही कुठे पाहू शकता, MT5, MT4, ट्रेडिंग व्यू, तुम्हाला जिथे इझी पडेल तिथे तुम्ही तो पहा. ओके, सेकंड गोष्ट, आपण आपली टाईम फ्रेम 1 आवर आहे. आपण 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये काम करतो, हे लिहून घ्या हवं तर. ओके, तिसरी गोष्ट म्हणजे आपण एक इंडिकेटर लावतो या स्ट्रॅटर्जीसाठी. तुम्हाला इथे वरती दिसत असेल MA रिबिन म्हणून, ते मी तुम्हाला पुढे चार्टवरती गेल्यावरती दाखवतो. इंडिकेटर लावतो 9 EMAचा. ओके, चौथी गोष्ट, आपला ट्रेड टायमिंग आहे, आपला ट्रेड टायमिंग 11:30 AM टू 12:30 PM. ठीक आहे, ह्या एवढ्या वेळामध्ये कुठे जर आपल्याला आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये ट्रेड मिळाला तर आपण करणार. सकाळी 11:30 पासून रात्री 12:30 पर्यंत. ओके, तर मग तासन तास बघायचं का नाही, तुम्ही प्रत्येक तासाने बघू शकता, ते मी तुम्हाला पुढे शिकवतोच. ठीक आहे, पाचवी गोष्ट म्हणजे आपण फिक्स टार्गेट घेतो. ट्रेड आपल्याला मिळाल्यानंतर आपण एक फिक्स टार्गेट घेतो आणि टार्गेट आपलं सिम्पल एकदम $10 आहे. ते मी पुढे तुम्हाला समजावून सांगतो. $10 आपण घेतलेल्या प्राईसपासून प्राईसवरती $10 गेली तर आपण आपला ट्रेड क्लोज करतो. ओके, फिक्स टार्गेट आहे. सहावी गोष्ट म्हणजे आपली लॉट साईज आणि फंड. आता आपली लॉट साईज एवढीच असावी जेवढा आपला फंड आहे, त्याप्रमाणे आपण आपली लॉट साईज मॅनेज केली पाहिजे. ठीक आहे, आता प्रत्येकाचा फंड कोणाचा 1 लाख असू शकतो, कोणाचा 5 लाख असू शकतो, कोणाचा 10 लाख असू शकतो. त्याप्रमाणे त्याने आपापली लॉट साईज मॅनेज करायची. ठीक आहे, सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. लक्षात घ्या मित्रांनो, डिसिप्लिनमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. डिसिप्लिन नसेल तर मी तुम्हाला हे कितीही जरी काही शिकवलं तरी याचा काही उपयोग होणार नाही. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला ट्रेड करणं गरजेचं आहे. याच्यातून आपली सायकॉलॉजी बिल्ड होत असते, तर ती सायकॉलॉजी बिल्ड होणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, याच्यामुळे डिसिप्लिनमध्ये प्रत्येक ट्रेड हा डिसिप्लिनमध्ये झाला. आपला जो टायमिंग ठरला आहे त्याच टायमिंगमध्ये आपण ट्रेड करायला पाहिजे. आपलं जे टार्गेट ठरलं आहे तेच टार्गेट आपण घेतलं पाहिजे. आपलं जो इंडिकेटर ठरला आहे, जी टाईम फ्रेम ठरली आहे त्यामध्येच आपण त्याच पद्धतीने ट्रेड केला पाहिजे. आपला फंड आणि आपली लॉट साईज ही पूर्णपणे मॅनेज व्हायला हवी. ओके, लक्षात आलं? ठीक आहे, चलो आता मी तुम्हाला चार्टवर नेतो आणि पुढची गोष्ट समजावून सांगतो. ओके, स्ट्रॅटर्जी समजावून सांगतो.
आता इथे बघू शकता तुम्ही की ऑलरेडी H1ची कॅन्डल आपली चालू आहे आणि इथे मी हे बघा, इथे गेला तुम्ही इंडिकेटरमध्ये, तुम्हाला सांगतो MA रिबन नावाचं एक इंडिकेटर आहे, याच्यावरती क्लिक केलं. इथे मी ऑलरेडी लावलेलं आहे. याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. याच्यामध्ये 4 इंडिकेटर 4 EMA तुम्ही लावू शकता. आपल्याला 4ची गरज नाही, आपल्याला फक्त एकच हवा आहे 9 EMA. हे बाकीचे सर्व बंद करून टाकायचं. काही तुम्हाला जो वाटतो तो लावायचा असेल लावा, तुमची इच्छा. आपली स्ट्रॅटर्जी फक्त 9 EMAवर चालते. ओके, एकदम सिम्पल आहे, त्याच्यामुळे यात अवघड असं काहीच नाही आहे. ठीक आहे, इथे आता आपण लावलेलं आहे. तर आता आपली कालची एंट्रीचं आपण बोलू. आज 11 तारीख आहे, काल 10 तारीख होती. तर कालची आपली एंट्री कशी झाली ते मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. ठीक आहे, थोडंसं चार्ट सेट करूया. तर 10 जून, आता मी तुम्हाला सांगितलं की आपला टायमिंग 11:30 पासून पुढे आहे. इकडे बघा, सकाळी 7:30, 8:30, 9:30, 10:30 आणि 11:30. 11:30च्या कॅन्डलने आपल्या 9 EMAला जर टच करून वरती क्लोज झाला, 11:30 पासून पुढे कुठलीही कॅन्डलस्टिक असेल त्याने टच करून पुढे क्लोज झाली, तर आता या कॅन्डलचा हाय बघायचा. ह्या कॅन्डलचा हाय काय आहे, वरती बघू शकता तुम्ही 3331. ठीक आहे, हाय काय होता 3331, हा हाय होता. ओके, 11:30च्या कॅन्डल. जसा याचा हाय ब्रेक झाला, या कॅन्डलचा हाय पुढच्या कुठल्याही कॅन्डलने ब्रेक केला, तर आपण तिथे एंट्री घ्यायची. एंट्री घेता घेता मित्रांनो $2 $1 होतं. समजा 3331ला जरी आपण एंट्री घेतली आणि आपली एंट्री घेता 3333ला झाली, तरी घाबरण्याचं काही कारण नाही. म्हणजे आपली माझी कालची बाय प्राईज होती 3332. ओके, आता तुम्हाला माहिती आहे टार्गेट आपलं फिक्स आहे 332 प्लस $10, म्हणजेच आपलं टार्गेट प्राईस झाली 3342. ओके, जशी आपली एंट्री झाली तसं लगेच एंट्री मॉडिफाय करून टार्गेट लावून टाकायचं. ओके, आता आपल्याला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे वेटिंग. हे आपलं टूल आहे. आपण कुठपर्यंत वेटिंग करणार, एक तर आपलं टार्गेट अचीव होईपर्यंत वेटिंग करणार. ओके, साधारण आपलं टार्गेट संध्याकाळी 4:30 वाजता अचीव झालेलं आहे. ओके, 3342 होतं आणि याचा हाय आहे 3342.50. आपलं टार्गेट अचीव झालं. ही झाली फर्स्ट एंट्री. सेकंड एंट्रीला आपल्याला पुन्हा एकदा एंट्री मिळाली, ती म्हणजे 6:30 वाजता मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून कॅन्डल पुन्हा वरती आली आणि H1ला हाय केला त्याने 3341. ओके, हाय बघा किती आहे, हा 3340चा. आणि ह्याचा हाय पुढच्या नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला, त्यामुळे आपली इथे एंट्री झाली. सेकंड एंट्री आपली झाली 3341, सेम प्लस $10 म्हणजेच 3351. सो आपल्याला टार्गेट लावायचं आहे आणि काय करायचं आहे, वेटिंग. आपलं टार्गेट 24पर्यंत वेटिंग करायचं. ही झाली एक कंडिशन. इथं आपण एंट्री घेतली, इथे आपलं टार्गेट अचीव झालं, इथे आपण एंट्री घेतली आणि आता आपण सेकंड टार्गेट अचीव होण्याची वाट बघतो. ठीक आहे, ही झाली एक कंडिशन. आता हे टार्गेट अचीव झालं म्हणून सपोज आपण एंट्री घेतल्यानंतर प्राइस खाली पडली. सपोज आपण इथे एंट्री घेतली असती आणि इथूनच प्राइस खाली पडली असते, त्याचबरोबर हा मुव्हिंग ॲव्हरेज पण खाली येतो. ठीक आहे, प्राइस खाली पडली तर पडून द्यायची. आपली स्ट्रॅटर्जी काय आहे, आपली स्ट्रॅटर्जी आहे ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. ओके, आपण आपला फंड किमान 5 वेळा आपण ट्रेड घेऊ शकतो, असा आपण आपला फंड मॅनेज केलेला आहे. त्याच्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. आणि मित्रांनो, फार तर 4 वेळा, मी आत्तापर्यंत एवढ्या वर्षामध्ये 4 वर्षामध्ये फक्त 4 टाइम्स ॲव्हरेजिंग केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे फार तर मॅक्झिमम मी 4 वेळा ॲव्हरेजिंग केलेलं आहे. 4 टाइम ॲव्हरेजिंग होतं, त्याच्यापेक्षा जास्त अजून माझं झालं नाही. तरी पण सेफ साईड म्हणून आपण 5 वेळा इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, सपोज आता आपण इथे एंट्री घेतली आणि आपली प्राइस खाली 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 यायला लागली. आता अशा कंडिशनमध्ये आपण काय करणार, आपण काही नाही करणार, आपण करणार वेटिंग. ठीक आहे, वेटिंग काय करणार, सपोज माझं बाईंग झालं आहे
$3331ला यामध्ये -$50 म्हणजे 3281 3281च्या खाली प्राईस येण्याची आपण वाट बघणार. 3281 कुठे आहे? 3281 साधारण इथपर्यंत आहे. इथे येईसपर्यंत आपण काहीच करणार नाही, आपण फक्त वेटिंग करणार. ओके, लक्षात घ्या, आपण फक्त वेट करणार. आणि जसं प्राइस जशी प्राइस तशी प्राइस 3381ला 9 EMAच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज झाली आपल्या टायमिंगमध्ये. आपला टायमिंग काय आहे? 11:30 AM to 12:30 PM. आपल्या टायमिंगमध्ये 9 EMAच्या वरती कॅन्डल क्लोज झाली आणि सेकंड कॅन्डलने जर त्याचा हाय ब्रेक केला वरती तर आपण इथे काय करणार? एंट्री घेणार. ओके, म्हणजे आपली पहिली एंट्री होती 331ला, सेकंड एंट्री आपली होणार -$50च्या खाली, म्हणजे 3281च्या खाली. असं आपण 4 टाईमपर्यंत 5 टाईमपर्यंत करू शकतो. असं आपण 5 टाईमपर्यंत करू शकतो. तसा फंड आपण मॅनेज केला आहे. मित्रांनो, मॅक्झिमम 4 टाईमच करावं लागतं. आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे, ते पण प्रत्येक वेळेस नाही. कधीतरी अशी कंडिशन होते की 4 टाईम ॲव्हरेज करावा लागतो आणि त्यासाठी आपला फंड तेवढा कॅपेबल असला पाहिजे. ओके, लक्षात आलं? तुम्हाला स्ट्रॅटर्जी लक्षात आली? ओके, आता स्ट्रॅटर्जी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला कळलं ट्रेड कसा घ्यायचा, कळाला, इंडिकेटर्स कळाले, ॲव्हरेजिंग कळालं, ठीक आहे. त्याच्यानंतर फिक्स टार्गेट कळाले, फिक्स टार्गेट कसं घ्यायचं तेही कळालं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला पाहिजे हे सर्व करण्यासाठी आपली सायकॉलॉजी स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे, आपली सायकॉलॉजी कशी पाहिजे? एकदम स्ट्रॉंग पाहिजे. लक्षात घ्या. काय होतं, ज्यावेळेस कधी काय होतं, कंटिन्युअस आपले ट्रेड टार्गेट अचीव करत जातात. असं होत असताना कधी आपल्याकडं ग्रीड येता कामा नये. ओके, कधी काय होतं की आपण ट्रेड घेतो आणि मार्केट खाली जातं, आपण परत ट्रेड घेतो, आपण मार्केट खाली जातं, आपण परत ट्रेड घेतो, असं 2-3 वेळा होतं. तर यावेळेस आपल्याकडे फिअर येता कामा नये. आणि ह्या दोन्ही गोष्टींना टाळण्यासाठी आपली सायकॉलॉजी कशी पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. लक्षात घ्या, याच्या पलीकडे स्ट्रॅटर्जीला काहीही सिक्रेट नाही आहे, हे एवढंच आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहिला, तुम्हाला लक्षात आला असेल. लक्षात काही गोष्टी जर राहिल्या असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, त्याची उत्तरं मी तुम्हाला तिथे देईन. जर तुम्हाला पर्सनली माझ्याकडून ही स्ट्रॅटर्जी शिकायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्मची लिंक दिली आहे. ओके, तर तिथे क्लिक करा, तो फॉर्म भरून द्या आणि एका नॉमिनल फीजमध्ये मी तुम्हाला पर्सनली ही स्ट्रॅटर्जी शिकवेल. ओके, हे बघा, स्ट्रॅटर्जी वेगळी काहीच नाही आहे, स्ट्रॅटर्जी हीच आहे. ओके, मी फक्त काय करणार, तुमची सायकॉलॉजी स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे, तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे. मी जेव्हा ट्रेड घेणार किंवा जेव्हा ट्रेड क्रिएट होईल त्यावेळेस मी तुम्हाला थोडासा अलर्ट देणार. ओके, या सर्व गोष्टी करणार. ठीक आहे, जर तुम्हाला पर्सनली माझ्याकडून शिकायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म दिलेला आहे, तुम्ही तो फॉर्म भरून देऊ शकता. आणि तुम्हाला यावरती काही क्वेश्चन असतील, काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.